बघा 4 नॉटिकल माइल्स किंवा 1 तास 15 मिनिटाचा प्रवास करून ती लोक इथेच, म्हणजे मी आता उभा आहे ना त्याच्या समोरच्या साईडला आले. मी तुम्हाला एक्झॅक्ट ती जागा दाखवू शकत नाही, पण इथून कुठून तरी ती लोक आतमध्ये आले. 2-2चा ग्रुप होता. त्यापैकी पहिला ग्रुप जो CSMT स्टेशनचा होता तो म्हणजे कोणतं इस्माईल आणि कसाब, ती दोघं जण बाहेर पडली. मागून ताज आणि लिओपोल्डचा ग्रुप सुद्धा बाहेर आला. त्याचबरोबर नरिमन हाऊसचा सुद्धा ग्रुप बाहेर आला. त्याच वेळेला इथे ना 9:15 वाजले होते ती लोक बाहेर येईपर्यंत, 8च्या 8 जण. आणि त्यानंतर जो शेवटचा उरलेला ग्रुप होता तो म्हणजे ओबेराय हॉटेलचा ग्रुप, तो आहे ना तिथून इंगी घेऊन थेट सेल्फी पॉईंटला गेला. तुम्हाला माहिती असेल नरिमन पॉईंटला सेल्फी पॉईंट आहे तिकडे. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथेच आहे ना एक दादा आहेत भारत तांबोळी नावाचे, ते आपल्या कामाला म्हणजे कुठे तर ताज हॉटेलमध्ये जात होते. तर 9:15 वाजता त्यांना ही मंडळी दिसली. त्यांनी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हटकण्यात आलं आणि म्हटलं तुमचं काम तुम्ही करा अशा प्रकारचं. आणि अजून एक प्रूफ असं सुद्धा सांगतं की त्यांनी आपला रेफरन्स दिला होता की आम्ही मलेशियन स्टुडंट्स आहे वगैरे, पण ते काय प्रूफ झालं नाही. त्यानंतर ती लोकं निघून गेली आणि भरत दादा आपल्या कामाला निघून गेले. नंतर काय घडलं ते पूर्ण जगाला माहिती आहे. म्हणजे 10 वाजताची त्यांची शिफ्ट होती ताजची. सकाळी परत येताना हे मागे तुम्ही बोर्ड वाचू शकता, रेल्वे अधिकारी निवास. तर इथेच त्यांना 4 पोलीस दिसले होते काहीतरी रब्बरच्या डिंगीबद्दलच्या वगैरे वार्ता करताना. त्यावेळेला त्यांनी त्या पोलिसांबरोबर चौकशी केली, तेव्हा त्यांना कळलं की अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतः त्यांना इकडूनच समोरून, म्हणजे समोर बघू शकता, तिथून येताना पाहिलं. त्यानंतर 28 डिसेंबर 2008 रोजी ज्यावेळेला ओळख परेड झाली त्यावेळेला हेच भारत तांबोळे आहेत, त्यांनी बरोबर ओळख पटवली आणि अजून एक वेळा सिद्ध झालं की हेच दहशतवादी होते. या बाबतीतला जो दुसरा विटनेस होता ना, त्याची स्टोरी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. ती पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टोरी टू बी कंटिन्यूड. आणि हर हर महादेव.